नमस्कार. बोल भिडूमध्ये सर्वांचे स्वागत. एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जेव्हा बंड केलं म्हणजे 2022 मध्ये 4 वर्षापूर्वी, तेव्हापासनं भारतीय जनता पक्षाला एक बिरुद चिकटलेलं आहे. ते म्हणजे महाशक्ती. महाशक्ती असलेला भाजप ही महाशक्ती कोणतीही गोष्ट करू शकतो. ते आमदार फोडू शकतात, ते EVMमध्ये छेडछाड करू शकतात, ते सीट चोरी करू शकतात, ते वोट चोरी करू शकतात, ते ईडी, CBIच्या धाडी घालून विरोधी पक्षातल्या लोकांना सळो की पळो करून सोडू शकतात. त्यांना परत आपल्यामध्ये घेऊ शकतात. ते पक्ष फोडतच नाहीत, तर पक्ष ताब्यात घेतात. असे सगळे दावे, आरोप कायम चालू आहेत. आणि ही महाशक्ती म्हणजे जिचा पराभव करता येणार नाही अशी काहीतरी शक्ती भारतीय जनता पक्षात विशेषतः मोदी शहा यांच्या नेतृत्वामुळे निर्माण झालेली आहे. असं एक वातावरण गेली 4 वर्ष भारतात सर्वत्र आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा विरोधी पक्षांचा काही पराभव होतो किंवा त्यांना झटका बसतो, त्यांचे आमदार फुटतात, तेव्हा सगळेजण म्हणजे विरोधी पक्षातले लोक महाशक्तीकडे बोट दाखवतात, पत्रकारही महाशक्तीकडे बोट दाखवतात आणि महाशक्तीसमोर कोणाचं काही चालत नाही असं सांगितलं जातं. याच्यात खरोखर वास्तव किती आहे? महाशक्तीसमोर कोणाचं चालत नाही हे खरं आहे का जे त्यांच्याकडे बोट दाखवतात त्यांच्या नेतृत्वात काही कमी आहे? याचा कधीतरी विचार राजकीय पातळीवर झाला पाहिजे. हे म्हणण्याचं कारण असं, कर्नाटकात 2 दिवसापूर्वी झालेल्या MLCच्या निवडणुका, विधान परिषद निवडणुका तिथे झाल्या. DK शिवकुमार तिथे आता मुख्यमंत्री आहेत. सिद्धरामय्यांच्या जागी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं आणि त्या निवडणुकीत या महाशक्तीला DK शिवकुमार यांनी सणसणीत झटका दिला. म्हणजे महाशक्तीच्या विरोधात जाऊन महाशक्तीचेच आमदार व्यवस्थित फोडून त्यांनी काँग्रेसला आणखी एक जागा मिळवून दिली. हे जर का घडू शकतं तर ते कशामुळे घडू शकतं हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. राहुल गांधी यांनी बंगालच्या आणि ज्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय थोडासा वादग्रस्त ठरला, मात्र 2 निर्णय हे राजकीयदृष्ट्या अतिशय चांगले किंवा काँग्रेसला फायद्याचे ठरले. हे 3 निर्णय म्हणजे तमिळनाडूमध्ये त्यांनी द्रमुक बरोबरची साथ सोडली आणि DVK यांच्या पक्षात सामील झाले, सरकारमध्ये सामील झाले, एक राज्यसभेची जागा मिळवली. याच्यावरून इंडिया ब्लॉकमध्येच उभी फूट पडली. द्रमुक इंडिया ब्लॉकपासून बाहेर गेला. आता द्रमुक कदाचित भाजपच्या जवळ जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय राहुल गांधींचा कितपत बरोबर होता याबद्दल शंका आहे. तो वादग्रस्त आहे आणि त्याचा कदाचित फटका इंडिया ब्लॉकला बसेल असं आत्ता वाटतंय. मात्र दुसरे 2 जे निर्णय होते त्याच्यात एक म्हणजे त्यांनी केरळमध्ये आपला आग्रह सोडून सतीशन यांना मुख्यमंत्री केलं. नाहीतर राहुल गांधींची इच्छा हे त्यांचे खास जे सहकारी आहेत दिल्लीमधले वेणुगोपाल त्यांना मुख्यमंत्री करायची होती. त्यासाठी मोठं फिल्डिंग लागलेली होती, खूप लॉबिंग चाललेलं होतं. पण ते सगळं बाजूला ठेवून जे तिथले काँग्रेसचे लोकप्रिय नेते सतीशन, ज्यांनी निवडणूक खऱ्या अर्थाने जोरात लढवलेली होती, गावागावात जाऊन प्रचार केलेला होता, त्यांनी मुख्यमंत्री केलं. आणि कर्नाटकात DK शिवकुमार यांनी शेवटची खेळी खेळली की आता जर का मला तुम्ही मुख्यमंत्री केलं नाहीत आणि सिद्धरामय्यांना कायम ठेवलं तर कर्नाटक काँग्रेसमध्ये मी गडबड घडवून आणू शकतो असं त्यांनी एक प्रकारे इनडायरेक्टली धमकी पण दिली आणि परिणामी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. सतीशन आणि DK शिवकुमार या दोघांना मुख्यमंत्रीपद देण्यात प्रियांका गांधी यांचाही वाटा महत्त्वाचा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. प्रियांका गांधी यांनी या दोघांसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केलं. सोनिया गांधी नंतर खरगे या सर्वांवर प्रभाव टाकला आणि त्यातून हे दोघे मुख्यमंत्री झाले. DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री केल्यामुळे काँग्रेस कशी तिथे पुन्हा एक जोमाने राजकीय चर्चेत आली हे आत्ताच्या विधान परिषद निवडणुकांनी दाखवून दिलंय. DK शिवकुमार गेल्या म्हणजे महिना 1.5 महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री झाले. त्यानंतर या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड म्हणजे देवेगौडा यांचा पक्ष यांनी पूर्ण ताकद लावली होती 3 जागा विधान परिषदेच्या निवडून आणण्यासाठी आणि ते त्यांना शक्यही होतं. म्हणजे विधान परिषदेच्या 3 जागा जर का त्यांना मिळाल्या असत्या आणि काँग्रेसला 4 जागा मिळाल्या असत्या
तर निवडणूक सरळ झाली असती. परंतु त्यांनी जशी कंबर कसली तशीच DK शिवकुमार यांनीही कंबर कसली आणि त्यांनी ठरवलंच की भारतीय जनता पक्षाला आपण झटका देऊ शकतो हे दाखवून द्यायचं. आणि तसं त्यांनी कालच्या परवाच्या निवडणुकीत दाखवून दिलं. त्यांनी विरोधी पक्षातले 11 आमदार फोडले. आता हे नैतिक आहे का अनैतिक आहे, हे घटनेनुसार आहे का राज्यघटनेच्या विरोधात आहे, याच्यावरची चर्चा चालू होईल. कदाचित चर्चा होणारही नाही, कारण काँग्रेसने ते केलेलं आहे म्हणून काही जण गप्प बसतील. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अनेकदा होत होतं किंवा अन्य ठिकाणी होत होतं, तोच प्रकार DK शिवकुमार यांनी भाजपच्या विरोधात करून दाखवला. इथे सांगायचा मुद्दा हा आहे की भावनांचं राजकारण करण्यापेक्षा जे महाराष्ट्रात सध्या चाललंय त्याच्यापेक्षा डावपेचांचं आपली संघटना मजबूत ठेवायची, त्याचबरोबर अन्य पक्षातल्या लोकांशी उत्तम संपर्क ठेवायचा, याचं राजकारण हे अधिक यशस्वी ठरतं. आणि DK शिवकुमार हे यात माहीर आहे. गेली अनेक वर्ष त्यांना भारतीय जनता पक्षाने त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यांना जेलमध्येही टाकण्यात आलं होतं. ते तिहार जेलमध्ये होते काही काळ. त्या सगळ्यातनं ते बाहेर आले. त्यांचं वैशिष्ट्य काय सांगतात, एक तर ते पैशाने भरपूर श्रीमंत आहेत. अतिशय म्हणजे एक आर्थिकदृष्ट्या एक बलाढ्य असामी आहे. पण एवढ्यावरच मर्यादित नाही. त्यांचा जो सर्वपक्षीय संपर्क आहे, काँग्रेसमधले आमदार खासदार त्याचबरोबर विरोधी पक्षातील आमदार खासदार यांच्याशी ज्या पद्धतीचा संपर्क ते ठेवतात, ज्या पद्धतीचं त्यांच्याबरोबर एक त्यांचं कायम बोलणं चालणं चालू असतं, त्यांना मदत करतात, जिथे अडचणीत असतील तिथे त्यांच्या मदतीलाही धावून जातात. मग ते कुठल्या पक्षाचं आहे हे बघत नाहीत. या पद्धतीने काम केल्यामुळे त्यांचं एक वजन सर्वत्र आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या बाजूने भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा थोडके नाही 6-7 आमदार उभे राहतात, मोदी, शहा किंवा नितीन नबीम यांचा आदेश झुगारून. यातला मुद्दा असा की जेव्हा नेता या पद्धतीने संपर्क ठेवणारा असतो, नेता या पद्धतीने जेव्हा काम करणारा असतो, नेता या पद्धतीने जेव्हा सत्तेत असेल तेव्हा ती सत्ता वापरणारा, सत्तेत नसेल तेव्हा जे काही आपल्याकडे ताकद आहे त्याचा वापर करून आपल्या कार्यकर्त्यांना आणि प्रसंगी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जवळ घेणारा असतो, तेव्हा त्याला हरवणं महाशक्तीला सुद्धा कठीण जातं. हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. दुसरं उदाहरण आपण घेऊया बंगालमधलं. बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जींना भारतीय जनता पक्षाने अत्यंत कोंडीत पकडलेलं आहे. आता ना त्यांच्याकडे आमदार राहिलेत ना खासदार राहिलेत. पक्षाला कुलूप म्हणजे पक्ष कार्यालयाला कुलूप ठोकायची वेळ आलेली आहे. ममता बॅनर्जी त्याविरुद्ध न्यायालयात लढा लढत आहेत. ते बरोबरच आहे, न्यायालयात ते लढा लढतील आणि तिथे कदाचित त्यांच्या बाजूनेही निकाल लागू शकतो घटनेतली तरतुदी पाहता. परंतु ममता बॅनर्जी तिथेच थांबलेले नाहीत. त्यांच्या असं लक्षात आलं की ही लढाई आपल्याला राजकीयही लढायची आणि त्यासाठी आपल्याला चळवळ केली पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. पश्चिम बंगालमधल्या रेल्वे स्टेशनच्या भोवती जे फेरीवाले होते त्यांना तिथनं विस्थापित करण्याची, त्यांना तिथनं उठवून रस्ता मोकळे करण्याची एक मोठी मोहीम नवीन भारतीय जनता पक्षाने शुवेंदू अधिकारी यांनी हाती घेतलेली आहे. एक रस्त्यावरचे अतिक्रमणं हटवणं हा अतिशय योग्य निर्णय आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. त्याचं म्हणजे त्याच्या विरोधात उगाच कोणी आवाज उठवण्याचं कारण नाही. परंतु या फेरीवाल्यांची ज्या संघटना होत्या त्यांच्या बाजूने ममता बॅनर्जींनी लगेच त्यांच्या बाजूने त्या रस्त्यावर उतरल्या आणि परवा त्यांनी एक मोठा मोर्चा कलकत्त्यामध्ये काढला. हे काढण्यामागे आणखी एक कारण होतं, कारण ममता बॅनर्जींच्या आधी कम्युनिस्ट पार्टी CPM यांनीही हा प्रयत्न केला होता, कारण त्यांचीही फेरीवाल्यांमध्ये संघटना आहे. ममता बॅनर्जींच्या लक्षात आलं की आत्ता आपण ॲक्टिव्ह झालो नाही तर विरोधी पक्षाची जागा ही पुन्हा CPM घेईल आणि मग आपल्याला रिव्हाइव्ह व्हायला त्रास होईल. त्यापेक्षा आत्ताच आपण विरोधी पक्षाची भूमिका ही तगडीपणे किंवा ताठपणे निभावली पाहिजे. त्यामुळे त्या लगेच बुधवारी रस्त्यावर आल्या. त्यांनी तिथे आंदोलन केलं. त्यातनं काही साध्य होईल असं नाही आणि अनेकदा जसं कलकत्त्यातले मध्यमवर्गीय म्हणतात की अनेक ठिकाणची अतिक्रमण आहे ती हटवायलाच हवी आणि ते बरोबरच आहे. परंतु मुद्दा याच्यात हा आहे की त्या पुन्हा विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून व्हिजिबल व्हायला लागल्या, लोकांसमोर यायला लागल्या. म्हणजे एका बाजूला कायदेशीर लढाई लढायची आणि दुसऱ्या बाजूला योग्य विषय हातात घेऊन रस्त्यावर उतरायचं. ही नीती तिकडे ममता बॅनर्जी आचरणात आणत आहेत. कर्नाटकामध्ये
सत्ता हातात असताना सत्तेचाही वापर करून भारतीय जनता पक्षासारख्या महाशक्तीला तोंड देता येतं हे DK शिवकुमार दाखवून देत आहेत. यातनं शिकण्यासारखं आपल्या महाराष्ट्रातल्याही नेत्यांना बरंच काही आहे, की फक्त पत्रकार परिषदा घेऊन शिवीगाळ करून किंवा त्याबद्दलची दुसऱ्यावर अनेक वक्तव्य करून त्याने पक्ष उभा राहत नाही. पक्ष उभारण्यासाठी या पद्धतीने काम करण्याची गरज असते. ममता बॅनर्जी आज 71 वर्षाच्या आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. 71 वर्षाच्या त्या बाई परत एकदा रस्त्यावर उतरतायत आणि पुन्हा रिव्हाइव्ह करायचा प्रयत्न करतायत. त्यात यश येईल येणार नाही हे माहीत नाही, पण त्यांना लक्षात आलंय की बंगालमधली स्पेस विरोधी पक्षाची ही आपणच घेतली पाहिजे. काँग्रेस किंवा CPMला तिथे स्थान देता कामा नये, म्हणून त्या रस्त्यावर उतरल्या. कर्नाटकात DK शिवकुमार यांच्या लक्षात आलंय की आत्ताचपासनं आपण आपला पक्ष तर पक्का केला पाहिजे, त्याचबरोबर विरोधी पक्षाला एक खिंडार पाडलं पाहिजे, कारण आता तिथल्याही निवडणुका जवळ येऊ घातलेल्या आहेत. हे दोन्ही नेते ज्या पद्धतीने काम करतायत त्या पद्धतीने काम केलं तर महाशक्तीला सुद्धा कुठेतरी त्याच्या महाशक्तीवर लगाम बसू शकतो आणि त्यांना सुद्धा आपल्या डावपेचांचा पुनर्विचार करावा लागतो, हे यातनं दिसून येतं. आणि हे राजकारणातलं एक महत्त्वाचं तत्व आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना बांधणं, कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर घेणं आणि त्यानुसार आपले राजकीय डावपेच आखणं. धन्यवाद.